विद्यार्थी मित्रांनो, विषय सहकार मध्ये आपण 5वे प्रकरण सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी याला सुरुवात केलेली आहे. आत्तापर्यंत आपण हिशेब तपासणीचे महत्त्व किंवा हिशेब तपासणी करताना महत्त्वाची असणारी जी पुस्तके आहेत, सहकारी संस्थेची पुस्तके, हिशेब पुस्तके जसं कीर्दवही, सहाय्यक पुस्तके, खातेवही, रोख पुस्तक किंवा जसे वैधानिक पुस्तके, सभासद नोंदणी पुस्तक, क्रियाशील किंवा अक्रियाशील सदस्य नोंदवही, भाग नोंदणी पुस्तक, कर्जरोखे नोंदणी पुस्तक, मालमत्ता पुस्तक, गुंतवणूक पुस्तक, लेखापरीक्षक नोंदवही, ठेव नोंदवही असे अनेक वैधानिक पुस्तके तसेच काही अवैधानिक पुस्तके याचा आपण अभ्यास केला होता. त्याचबरोबर मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये सहकारी संस्थेचे जे हिशेब पत्रक आहे, कारण सहकारी संस्थेच्या कारभाराच्या दृष्टीने हिशेबाला फार महत्त्व आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेची हिशेब तपासणी करणे बंधनकारक आहे आणि त्यासाठी प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या नोंदणी ठेवणे काय असते, आवश्यक असते आणि त्यासाठी काही वेगवेगळी हिशेब पत्रके तयार करावी लागतात आणि त्या पत्रकावरून संस्थेच्या आर्थिक प्रगतीचे मूल्यमापन करणे सोपे जाते. अशा पत्रकांचा आपण मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये अभ्यास केलेला आहे. जे उदाहरणार्थ जसं 23 पत्रक आहे, ट्रायल बॅलन्स, व्यापारी खाते, ट्रेडिंग अकाउंट, नफा तोटा खाते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ताळेबंद पत्रक, बॅलन्स शीट अशा 4 हिशेब पत्रकांचा आपण अभ्यास केला आहे. ही हिशेब पत्रके अतिशय महत्त्वाची आहे की जेणेकरून सहकारी संस्थेची हिशेब तपासणी करणे सोपे जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओ क्लिपमध्ये आज सहकारी संस्थेचे हिशेब तपासणी, लेखापरीक्षण किंवा अंकेक्षण म्हणजेच ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. शासनाच्या पुढाकाराने व परिणामकारक उपायांमुळे सहकारी क्षेत्राचा विकास झालेला आहे. आपण शिकलो आहोत विद्यार्थी मित्रांनो मागे की भारतात पहिला सहकारी कायदा हा 1904 मध्ये संमत झाला आणि त्या कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार वेगवेगळी दुरुस्ती करण्यात आली, बदल करण्यात आले आणि नंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परिणामी महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 संमत करण्यात आला आणि या कायद्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थांना आपला जमा खर्च व्यवस्थित ठेवावा लागतो. म्हणजेच एकंदरीत तो जमा खर्च विविध पत्रकांमध्ये किंवा विविध पुस्तकांमध्ये त्या व्यवहारांच्या, त्या जमा खर्चाच्या नोंदी कराव्या लागतात. सहकार खात्याचा मान्यताप्राप्त हिशेब तपासणीसाकडून किंवा लेखापरीक्षकाकडून हिशेब तपासणी करून घ्यावी लागते. ही तपासणी करून घेणे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 81 नुसार बंधनकारक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग ही हिशेब तपासणी म्हणजे काय? का हिशेब तपासणी करावी लागते? हिशेब तपासणीचे फायदे काय आहेत? या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर हिशेब तपासणी म्हणजे काय ते आपण बघूया. बघा, अर्थ काय आहे? हिशेब तपासणी म्हणजे हिशेब पुस्तके व आर्थिक विवरण पत्रकांमध्ये नोंद केलेल्या आकडेवारीचे परीक्षण करून ही आकडेवारी ज्या व्यवहारांवरून नोंदवलेली आहे त्या व्यवहाराची सत्यता पुराव्याच्या आधारावरून पडताळून पाहून त्यावर अहवाल देणे म्हणजेच हिशेब तपासणी होय. विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेक हिशेब पुस्तके बघितली, बरोबर आहे. जसं रोज कीर्दवही किंवा सहाय्यक पुस्तक, त्यानंतर खतावणी, रोख पुस्तक, बरोबर आहे ना. आणि आर्थिक विवरण पत्रकांचाही आपण अभ्यास केला, जसे 23 पत्रक, व्यापारी खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद, बरोबर आहे. मग या हिशेब पुस्तकांच्या आणि या विवरणपत्रकांच्या मध्ये जी व्यवहारांची नोंद केलेली आहे त्या नोंदींची जी आकडेवारी आहे या आकडेवारींची परीक्षण करून आणि व्यवहारांचे परीक्षण करून ती आकडेवारी सत्य आहे की नाही हे पुराव्याच्या आधारावर पडताळून पाहून एक अहवाल तयार करणे त्यालाच हिशेब तपासणी असे म्हणतात. एकंदरीतच काय तर की व्यवसायाची जी
परीक्षण आहे, व्यवसायाच्या व्यवहारांचे जे परीक्षण आहे ते ज्या हिशेब पुस्तकांमध्ये किंवा हिशेब पत्रकांमध्ये केले जाते, त्या हिशेब पुस्तकांची आणि हिशेब पत्रकांची सत्यता तपासून पाहणे आणि वास्तविकता तपासून पाहणे आणि त्याचा हिशेब देणे किंवा अहवाल तयार करणे यालाच हिशेब तपासणी असे म्हणतात. कारण बऱ्याच वेळेस काय होऊ शकतं की व्यवहार कदाचित 50,000चा असेल पण पुस्तकात दाखवताना तो अतिशय कमी किमतीचा दाखवला असेल, कदाचित इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी. मग यासाठी असे कुठलेही गैरप्रकार व्यवसायात होऊ नये त्यासाठी प्रत्येक व्यवहाराचं एक बिल असतं, त्या बिलाशी आणि पुस्तकांशी हिशेबाच्या पुस्तकांमध्ये केलेली नोंद ही दोन्ही नोंद योग्य आहे की नाही, किंवा रोजकीर्द वहीमध्ये केलेली नोंद आणि खतावणी वहीमध्ये केलेली नोंद या दोन्ही आकडेवारी बरोबर आहे की नाही याची सत्यता पडताळून पाहणे म्हणजेच हिशेब तपासणी होय. लक्षात आलंय? हिशेब तपासणी म्हणजे काय, तर जे हिशेब पुस्तकं आहेत, हिशेब पत्रकं आहेत, विवरणपत्रकं आहे, त्याच्यामध्ये जी नोंद केलेली आहे आकडेवारीची, त्या आकडेवारीचे परीक्षण करणे किंवा त्याची सत्यता पडताळून पाहणे यालाच हिशेब तपासणी असे म्हणतात. आता हिशेब तपासणीची व्याख्या दिलेली आहेत बघा. हिशेब तपासणीलाच लेखापरीक्षण किंवा अंकेक्षण असे म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये ऑडिट असे म्हणतात. हिशेब तपासणी करणारा जो व्यक्ती असतो त्याला हिशेब तपासनीस किंवा लेखापरीक्षक किंवा अंकेक्षक असे म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये ऑडिटर असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा मी रिपीट करते आहे. हिशेब तपासणी, लेखापरीक्षण आणि अंकेक्षण हे तिन्ही शब्द एकच आहेत. हिशेब तपासणी करणारा जो व्यक्ती असतो त्याला हिशेब तपासनीस किंवा लेखापरीक्षक किंवा अंकेक्षक असे म्हणतात, ज्यालाच इंग्लिशमध्ये ऑडिटर असे म्हणतात. या शब्दांपेक्षाही ऑडिटर हा शब्द तुम्ही लगेच तुम्हाला अवगत झाला असेल, कारण ऑडिटर हा शब्द जास्त कानावर पडतो आपल्या हिशेब तपासनीस किंवा लेखापरीक्षकापेक्षा, कारण तो जास्त अवगत आहे. आपण आपल्या आईवडिलांच्या तोंडातून किंवा आपल्या शिक्षकांच्या तोंडातून नेहमी ऐकत असतो ऑडिटर, बरोबर आहे ना. मग ऑडिटर काय असतं, ऑडिटरचं काम काय असतं, तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचे जे हिशेब पुस्तकं आहेत, जी हिशेब पत्रके आहेत, त्यांची जी सत्यतेच्या आधारावर जी पुरावे दिले आहेत, उदाहरणार्थ जे बिल्स दिलेले आहेत, त्या बिलांची आणि त्या पुस्तकांमध्ये झालेल्या नोंदींची जाच पडताळणी करून बघणे यालाच हिशेब तपासणी असे म्हणतात. आणि हिशेब तपासणी करणारा जो व्यक्ती असतो या व्यक्तीला हिशेब तपासनीस किंवा लेखापरीक्षक किंवा अंकेक्षक असे म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये ऑडिटर असे म्हणतात. आता हिशेब तपासणीची व्याख्या काय आहे आपण ते बघूया. व्यवसायाची आर्थिक स्थिती खरी व बिनचूक दर्शवण्याच्या दृष्टीने ताळेबंद योग्य पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्याच्या उद्देशातून व्यावसायिक लेखापुस्तकांची, खात्यांची आणि प्रमाणिकांची तपासणी करून घेतो, म्हणजेच लेखापरीक्षण करतो, त्यालाच लेखापरीक्षण असे म्हणतात किंवा हिशेब तपासणी असे म्हणतात. ही व्याख्या R.G. विलियम यांनी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात शेवटी वर्ष संपल्यानंतर सगळ्यात पहिले आपण शेवटी काय तयार केलं जातं, 23 पत्रकाच्या आधारावर ताळेबंद पत्रक तयार केले जाते. मग ताळेबंद पत्रकामध्ये दिलेली माहिती, दिलेली आकडेवारी ही खरी आहे, बिनचूक आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी व्यावसायिक काय करतो, आपली जी लेखापुस्तकं आहे, हिशेब पुस्तकं आहे, वेगवेगळी जी खाती आहेत, वेगवेगळी जी हिशेब पत्रकं आहेत, या हिशेब पत्रकांची काय करतो, लेखापरीक्षण करतो किंवा हिशेब तपासणी करतो. यालाच हिशेब तपासणी किंवा लेखापरीक्षण असे म्हणतात. लक्षात आलंय का? ओके. त्यानंतर हिशेब तपासणीचे किंवा अंकेक्षणाचे प्रकार कोणकोणते आहेत, टाइप्स ऑफ ऑडिट. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक सहकारी संस्थेला तिचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर, आता आर्थिक वर्ष कधी संपते आपल्याला माहिती आहे, आपलं आर्थिक वर्ष कोणतं आहे, 1 एप्रिल
ते 31 मार्च. मग हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेची हिशेब तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. मग सगळ्यात शेवटी जी हिशेब तपासणी केली जाते ती कायदेशीर असते, म्हणून तो एक प्रकार पडतो. आणि सर्वात शेवटी जी हिशेब तपासणी होणार आहे ती हिशेब तपासणी व्यवस्थित व्हावी यासाठी ठराविक कालावधीनंतर संस्थाच स्वइच्छेनेच किंवा स्वतःच्याच काही नियमांवर संस्थेची वेळोवेळी 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी जाच पडताळणी करते. त्याच्याही काही हिशेब तपासणीचे काही प्रकार पडतात. मग हे हिशेब तपासणीचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण आता बघणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला परत हिशेब तपासणी म्हणजे काय याचा मी पुन्हा एकदा मुद्दा समजावून सांगते की व्यवसायाची जी आर्थिक स्थिती आहे ती खरी आणि बिनचूक दर्शवण्याच्या दृष्टीने आपण काय तयार करतो? ताळेबंद तयार करतो. आणि हे ताळेबंद योग्य आहे की नाही, खरे आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी व्यावसायिक काय करतो? त्याच्या हिशेब पुस्तकांची, वेगवेगळ्या खात्यांची, वेगवेगळ्या प्रमाणकांची म्हणजेच वेगवेगळ्या पत्रकांची तपासणी करून घेतो. यालाच लेखापरीक्षण किंवा हिशेब तपासणी असे म्हणतात. लक्षात आलंय? विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला आता शिकवत आहे. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून मोठे जे प्रश्न असतात त्याला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हिशेब तपासणी म्हणजे काय आणि हिशेब तपासणीचे किंवा अंकेक्षणाचे प्रकार स्पष्ट करा. मी तुम्हाला या 3ही शब्दांचे उल्लेख का करते आहे? कारण परीक्षेला हिशेब तपासणीच हा शब्द येईल असे नाही. कदाचित लेखापरीक्षणही विचारलं जाऊ शकतं, अंकेक्षणही विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी या 3ही शब्दांचा अर्थ आपल्याला अवगत पाहिजे. हिशेब तपासणी, लेखापरीक्षण आणि अंकेक्षण 3ही शब्द हा एकच आहेत. चला तर मग आपण बघूया हिशेब तपासणीचे प्रकार. हिशेब तपासणीचे एकूण 4 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे वैधानिक किंवा वार्षिक हिशेब तपासणी. दुसरा प्रकार आहे सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी. तिसरा प्रकार आहे अंतर्गत हिशेब तपासणी आणि चौथा प्रकार आहे अंतरिम किंवा मध्यावधी हिशेब तपासणी. तर आपण 1 बाय 1 हिशेब तपासणीच्या प्रकारांचा अभ्यास करूया. पहिला मुद्दा जो आहे तो आहे वैधानिक किंवा वार्षिक हिशेब तपासणी. सहकारी संस्थेला आपले आर्थिक वर्ष संपल्यानंतर कायद्यानुसार हिशेब तपासून घेणे सक्तीचे आहेत. म्हणून आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशेब पूर्ण झाल्यानंतर जी वार्षिक हिशेब तपासणी केली जाते तिला वैधानिक हिशेब तपासणी असे म्हणतात. लक्षात आले की विद्यार्थी मित्रांनो? परत मुद्दा लक्षात घ्या की आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेला आपले हिशेब तपासून घेणे सक्तीचे आहे, बंधनकारक आहे. मग आर्थिक वर्ष संपल्यानंतर सगळे हिशेब पूर्ण झाल्यानंतर संस्था आर्थिक वर्षाच्या शेवटी किंवा आर्थिक वर्ष संपल्यानंतर जी वार्षिक सगळ्यात शेवटी जी हिशेब तपासणी करते तिला वैधानिक हिशेब तपासणी असे म्हणतात. तिला वैधानिक का म्हणतात? तर ती एक कायदेशीर हिशेब तपासणी असते, जिलाच इंग्लिशमध्ये स्टॅट्युटरी किंवा ॲन्युअल ऑडिट असे म्हणतात. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत ही हिशेब तपासणी केली जाते. मुद्दा लक्षात घ्या, अंडरलाईन करून ठेवा व्यवस्थित. आर्थिक वर्ष संपल्यानंतर किती महिन्याच्या आत वैधानिक किंवा वार्षिक हिशेब तपासणी केली जाते? तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत ही हिशेब तपासणी केली जाते. आणि या हिशेब तपासणीसाठी हिशेब तपासणीसाठी नियुक्ती ही शासनाकडून केली जाते. शासन म्हणजे कोणते शासन? राज्य शासन, राज्य सरकारकडून केले जाते. आणि ही हिशेब तपासणी झाल्यानंतर जो हिशेब तपासणीचा आहे, जो लेखापरीक्षक आहे, जो अंकेक्षक आहे, हा अंकेक्षक त्या संस्थेला अंकेक्षण वर्ग देतो. आता अंकेक्षण वर्ग म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर तुम्ही अभ्यास करतात, बरोबर आहे? एक उदाहरण म्हणून सांगते. आणि वेळोवेळी आम्ही तुमच्या काय घेतो? परीक्षा घेतो,
बरोबर आहे. आणि वर्षाच्या शेवटी तुमची एक कोणती परीक्षा होते? वार्षिक परीक्षा होते. आणि ही वार्षिक परीक्षा झाल्यानंतर आम्ही तुम्हाला काही ग्रेड देतो. जसं 60 गुण मिळवल्यानंतर तुम्ही फर्स्ट क्लास आले आहात, 50पेक्षा जास्त पण 60पेक्षा कमी आहे तर तुम्ही सेकंड क्लास आहात, बरोबर आहे ना. 40पेक्षा जास्त आहे, 50पेक्षा कमी आहे तर तुम्ही फक्त पास आहात. आणि 35% असेल किंवा 35%च्या खाली असेल तर तुम्ही नापास आहात, बरोबर आहे ना. हे तुमचं परीक्षण केलं जातं. वर्षभर तुमची परीक्षा घेतली जाते आणि नंतर तुम्हाला ग्रेड दिली जाते, वर्ग दिला जातो, बरोबर आहे ना. मग त्याचप्रमाणे हा हिशेब तपासणीस काय करतो? वर्षभर त्या संस्थेने व्यवहार कसे केले आहेत, कशा पद्धतीने त्याची मांडणी केली आहे, त्या व्यवहारामध्ये किती सत्यता आहे, याच्यावरून याचा अभ्यास करून त्या संस्थेला काय करतो? त्या संस्थेची एकंदरीत परीक्षाच घेतो असे म्हणूया. आणि परीक्षा घेतल्यानंतर त्या संस्थेला त्या परीक्षेमध्ये किती मार्क मिळाले आहे हे अंकेक्षण वर्गावरून ठरवले जाते. ते अंकेक्षण वर्ग कोणकोणते आहेत ते आपण पुढच्या वेळेस बघूया. पण मी एक तुम्हाला, जसे मग अ वर्ग असतो, ब वर्ग आहे, क वर्ग आहे आणि ड वर्ग आहे. अ वर्ग म्हणजे संस्था अतिशय सुरळीतरित्या चालू आहे आणि संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे, जिथे संस्थेची देणी अतिशय कमी आहे, बरोबर आहे. ब म्हणजे त्याच्यापेक्षा कदाचित खाली, त्या क म्हणजे अतिशय थोडीफार खालावलेली आणि ड म्हणजे संस्था डबघाईला आलेली आहे, बरोबर आहे ना. असे अंकेक्षण वर्ग हा हिशेब तपासणीस, वार्षिक हिशेब तपासणी किंवा वैधानिक हिशेब तपासणी झाल्यानंतर त्या संस्थेला देतो. म्हणून प्रत्येक सहकारी संस्थेसाठी वैधानिक हिशेब तपासणी ही बंधनकारक आहे. ही हिशेब तपासणी करण्यासाठी सहकारी संस्थांना शासनाकडून, राज्य सरकारकडून हिशेब तपासणीसाठी नियुक्ती केली जाते. लक्षात आलंय. दुसरा मुद्दा आहे सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी, ज्याला कंटिन्युअस ऑडिट असे म्हणतात. आता सतत किंवा निरंतर म्हणजे काय? तर सतत अगर निरंतर हिशेब तपासणी म्हणजे आर्थिक वर्षातील संस्थेच्या सर्व व्यवहारांचे सातत्याने किंवा नियमितपणे ठराविक काळाने केलेले सखोल परीक्षण होय. ज्या सहकारी संस्थांचे व्यवहार हे मोठ्या प्रमाणात असतात, व्यवहार हे जास्त प्रमाणात असतात, अशा ठिकाणी सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी केली जाते. ही टोटली ऑप्शनल आहे. लक्षात येतंय? बंधनकारक नाही, ऑप्शनल आहे. ज्या संस्थांचे व्यवहार हे मोठ्या प्रमाणात आहे, जी संस्था मोठ्या प्रमाणावर व्यवहार करते, मग अशा एकंदरीतच अगदी शेवटी सगळ्याच गोष्टींचा गोंधळ होऊ नये त्यासाठी आपल्या व्यवहारामध्ये सातत्य असावे, नियमितपणा असावा. यासाठी संस्था काय करते? आपले ठराविक काळाने, ठराविक वेळेने जे व्यवहार होत जातील त्या व्यवहारांची उदाहरणार्थ 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी सतत काय करत जाते? परीक्षण करत जाते. त्यालाच सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी असे म्हणतात. अशा संस्थांमध्ये सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी केली जाते आणि त्यामुळे संस्थेचे जे अंतिम खाते आहे, फायनल अकाउंट आहे, हे तात्काळ तयार करणे म्हणजे लगेचच तयार करणे काय होते? शक्य होते. परंतु मी पुन्हा सांगेल की सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी ही टोटली ऑप्शनल आहे. प्रत्येक सहकारी संस्थेने ती केलीच पाहिजे असं नाही आहे, पण केली तर त्याच्यामध्ये काहीही वाईट नाही आहे किंवा काहीही गैर नाही आहे. त्यामुळे नक्कीच संस्थेला शेवटचे जे वैधानिक हिशेब तपासणी होईल त्यासाठी नक्कीच संस्थेला त्याच्यामध्ये काय होते? मदत होते, जेणेकरून पारदर्शकता जास्तीत जास्त राहते. त्यासाठी सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी केली जाते, ज्याला कंटिन्युअस ऑडिट असे म्हणतात. ज्याचा कालावधी हा 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 शेवटी असा 3-3 महिन्यांनी ही हिशेब तपासणी केली जाते. तिसरा प्रकार जो आहे तो आहे अंतर्गत हिशेब तपासणी, ज्याला इंटरनल ऑडिट असे म्हणतात. आता इंटरनल ऑडिट सहकारी संस्थेच्या हितासाठी संस्थेअंतर्गत स्वतंत्रपणे आर्थिक लेखांकन व व्यावसायिक व्यवहारांचे परीक्षण
व्यवस्थापनाचा सुरक्षित व विधायक मार्ग म्हणून जे अंकेक्षण केले जाते त्यास अंतर्गत हिशेब तपासणी असे म्हणतात. अंतर्गत हिशेब तपासणी म्हणजे काय की संस्थेने स्वतःहून अंतर्गत हिशेब तपासणी करण्याचे ठरवले असेल की ती संस्थेला कदाचित वाटत असेल की काही आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार होत आहे किंवा घोटाळा होत आहे, तर अशा वेळेस संस्था काय करू शकते, अंतर्गत हिशेब तपासणी करू शकते. संस्थेचा ही हिशेब तपासणी करण्यामागचा एकच उद्देश असतो, ते म्हणजे व्यवस्थापनाची सुरक्षितता. मग व्यवस्थापनाच्या सुरक्षिततेसाठी एक ज्या व्यवहारांचे अंकेक्षण केले जाते त्याला अंतर्गत हिशेब तपासणी असे म्हणतात. अंतर्गत हिशेब तपासणी ही वार्षिक हिशेब तपासणीसारखीच असते, परंतु यासाठी शासनाकडून कुठलाही हिशेब तपासनीस नियुक्त केला जात नाही. तो संस्थेला स्वतः करावा लागतो किंवा संस्थेकडे जे कर्मचारी उपलब्ध आहेत त्या कर्मचाऱ्यांमार्फत हिशेब तपासणी करवून घेतली जाते. मोठ्या आकाराच्या सहकारी संस्थांकडे अंतर्गत हिशेब तपासणीसाठी एक स्वतंत्र विभाग असतो आणि त्या विभागामध्ये स्वतंत्रपणे व कार्यक्षमपणे वेगवेगळे कर्मचारी कार्य करत असतात. आलं लक्षात? आणि सहकारी संस्थेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच ही हिशेब तपासणी केली जाते. अंतर्गत हिशेब तपासणीमुळे वैधानिक हिशेब तपासणीला मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, सतत हे बघा, आम्ही तुमच्या परीक्षा का घेतो? तुमचे स्किल जाणून घेण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला ठराविक टप्प्यानंतर शिकवलेलं समजतंय की नाही, तुम्हाला ते ज्ञात होतंय की नाही हे जाणून घेण्यासाठी, तुमची स्किल लेवल वाढवण्यासाठी, बरोबर आहे ना, तुमची कम्पॅबिलिटी वाढवण्यासाठी. यासाठी तुमचं काय वाढतं, कॉन्फिडन्स पण वाढतो, बरोबर आहे. आणि शेवटच्या वार्षिक परीक्षेला काय होतात, मग तुम्ही पूर्ण तयार होतात आणि स्कोर सगळ्यात जास्त तुम्ही वार्षिक परीक्षेत करतात. त्याचप्रमाणे जर वारंवार थोड्या टप्प्याने जर हिशेब तपासणी केली गेली तर सगळ्यात शेवटी जी हिशेब तपासणी होते त्यासाठी अशा निरंतर किंवा अंतर्गत हिशेब तपासणीचा त्याला काय होतो, फायदा होतो. सगळ्यात शेवटची हिशेब तपासणी आहे किंवा हिशेब तपासणीचा जो प्रकार आहे तो आहे अंतरिम किंवा मध्यावधी हिशेब तपासणी. आता इंटरिम ऑडिट आर्थिक वर्षाच्या किंवा 2 ताळेबंद पत्रकाच्या मधल्या काळात हंगामी नफा शोधून काढण्यासाठी किंवा लाभांश देण्यासाठी जी हिशेब तपासणी केली जाते तिला मध्यावधी किंवा अंतरिम हिशेब तपासणी असे म्हणतात. 2 ताळेबंद पत्रक, मग 2 ताळेबंद म्हणजे काय, 2 वर्षाच्या अंतर्गत. लक्षात आलंय? नफा शोधायचा आहे की अरे थोड्या कालावधीनंतर संस्थेला किती नफा झाला आहे, मग नफा चांगला झाला असेल तर लाभांश किती द्यायचा, हे जर बघायचे असेल तर या दृष्टीने जी तपासणी केली जाते त्याला मध्यावधी किंवा अंतरिम हिशेब तपासणी असे म्हणतात. आणि मध्यावधी हिशेब तपासणीचा फायदासुद्धा वार्षिक हिशेब तपासणीसाठी केला जातो. मध्यावधी हिशेब तपासणीमुळे नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक त्वरित तयार करून उपलब्ध करून देणे काय होते, सुलभ होते. मध्यावधी हिशेब तपासणीचे बरेच फायदे आहेत. त्यामुळे हिशेब तपासणीमध्ये काही चुका झाल्या असतील, काही अनियमितता असेल, अफरातफर जर झाली असेल, काही गैरप्रकार झाले असेल तर ते त्वरित काय होतात, उघडकीस येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहते. कुठेतरी एक दबाव असतो की संस्था वारंवार ठराविक कालावधीनंतर काय करते आहे, हिशेब तपासणी करते आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर हा दबाव असल्यामुळे, नियंत्रण असल्यामुळे कर्मचारी कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार, गैरवापर पैशाचा करू शकत नाही. आर्थिक वर्षाच्या मध्यांतरीच हिशेब तपासणी केल्यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती काय आहे हे कळते आणि आर्थिक स्थिती जर खालावलेली असेल किंवा सोसो असेल तर योग्य धोरणांचा अवलंब करून ती आर्थिक स्थिती संस्था काय करू शकते, सुधारू शकते. त्यासाठी अंतरिम किंवा मध्यावधी हिशेब तपासणी आवश्यक आहे. या 3ही हिशेब तपासण्या मी तुम्हाला सांगितल्या, सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी, अंतर्गत हिशेब तपासणी, अंतरिम किंवा मध्यवर्ती हिशेब तपासणी या टोटली ऑप्शनल आहे. संस्थेला
आवश्यक असल्यास किंवा गरज भासल्यासच संस्था त्या हिशेब तपासणी करवून घेऊ शकते, किंवा ज्या संस्थेचे व्यवहार मोठे आहेत, व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात, अशा संस्था या हिशेब तपासण्या आपल्या संस्थेमध्ये करून घेतात. मात्र वैधानिक किंवा वार्षिक हिशेब तपासणी जी आहे ती मात्र बंधनकारक आहे, सक्तीची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4 हिशेब तपासणीचे प्रकार बघितले. वैधानिक किंवा वार्षिक हिशेब तपासणी, सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी, अंतर्गत हिशेब तपासणी, अंतरिम किंवा मध्यवर्ती हिशेब तपासणी. तर आता या व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि काही अडचण आल्यास तसे विचारायचे आहे. धन्यवाद.